तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कशाविषयी बोलणार आहे। तर भीमाशंकर मंदिर झालेलं आहे बंद मित्रांनो। 9 तारखेपासून भीमाशंकर मंदिरातील दर्शनं बंद केलेले आहेत। तिथली पूजा अर्चना मधली चालू आहे, सगळं चालू आहे देवाचं, पण मंदिर बंद केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की विकास कामासाठी सभामंडपाचं काम असेल किंवा सुरक्षिततेचं काहीतरी काम आहे, त्याच्यासाठी मंदिर बंद केलेलं आहे मित्रांनो। तुम्ही जर भीमाशंकराच्या दर्शनाला जात असाल तर मित्रांनो 3 महिन्यासाठी तुम्ही तिकडे जाऊ नका, 3 महिन्याच्या नंतर जाऊ शकता। सगळ्यांना कळवण्यात येईल किंवा बातमी येईलच की मंदिर चालू झालेलं आहे, दर्शनासाठी मंदिर खुलं केलेलं आहे। तोपर्यंत कुणीही दर्शनासाठी जाऊ नका मित्रांनो, कारण तुम्हाला चक्कर होईल। कारण तिथं बांधकाम चालू असल्यामुळं येणारा कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या दृष्टीनं गर्दी होण्याचं पण प्रमाण जास्त असतं, गर्दी होण्याचं पण प्रमाण जास्त असतं। त्याच्यामुळं मंदिर बंद केलेलं आहे मित्रांनो, विकास कामांसाठी, दुसरं काहीही कारण नाही। तर भक्तांनी थोडा धीर धरायचा आहे आणि 3 महिन्याच्या नंतर म्हणजेच मार्चच्या नंतर मंदिर खुलं केले जाईल। कामाच्या प्रगतीच्या हिशोबानं आपल्याला माहिती भेटेलच की मंदिर कधी चालू होणार आहे। काम जर लवकर झालं तर लवकरच चालू होईल आणि काम जर उशिरा झालं तर वेळही लागू शकतो, अशी माहिती आहे मित्रांनो। तर महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्री येत आहे, तर मंदिर महाशिवरात्रीला दर्शन चालू राहतील का भीमाशंकराचे, तर ही पण माहिती आपल्याला लवकरच कळेल। जसं आपल्याला माहिती कळेल मी तसं तुम्हाला सांगेल मित्रांनो। तर ठीक आहे मित्रांनो, चक्कर करू नका, 3 महिन्यासाठी मंदिराचं काम चालू आहे। तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।